विमा योजनेचा शेवटचा हप्ता मिळणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7,600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6,584 कोटी रुपये अदा करण्यात पालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या ठळक बातम्या। अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी पडला नारळ। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी लोकसभेत सलग 9व्यांदा अर्थसंकल्प सादर केला। त्यावेळी शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती, मात्र या अर्थसंकल्पाने बळीराजाला मोठ्या अपेक्षानंतर केवळ नारळ हातात दिल्याचा चित्र समोर आलं। शेती क्षेत्राला भेडसावणाऱ्या मूळ प्रश्नांना बगल देऊन केवळ नियमित योजनांसाठी जुजबी तरतूद केल्याचे चित्र समोर आले आहे। या अर्थसंकल्पाविषयी नरेंद्र मोदी म्हणाले की हा अर्थसंकल्प भविष्यवेधी आणि ऐतिहासिक आहे। देशाच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी भक्कम पाया रचत या अर्थसंकल्पाने भारताची जागतिक अर्थकारणातील भूमिका आणखी बळकट केली आहे। मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांना गती देण्यासाठी त्याने महत्त्वाकांक्षी आराखडा आखून दिला। त्यामुळे उद्योग क्षेत्रात नव्याने उदयाला येणारे प्रकल्प अधिक वेगाने प्रगती साधू शकतील। परंतु राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पाला प्रचंड विरोध करताना म्हणाले की शेतकरी वर्गाला या अर्थसंकल्पाने दुर्लक्ष केले असून चुकलेला मार्ग सुधारण्यास नकार देणारा आणि देशासमोरच्या खऱ्या संकटाकडे डोळेझाक करणारा हा अर्थसंकल्प आहे। सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार 178 कोटीचा निधी। सूक्ष्म सिंचन योजनेत सहभागी झालेल्या 51,000 शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 178 कोटी रुपयांच्या आसपास अनुदान रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 257 कोटीचे वाटप करण्यात आले। ऊस उत्पादक साखर उद्योगाला यंदाही ठेंगाच। अर्थसंकल्पात उल्लेखही नाही। शेतकऱ्यांमधून संताप होतोय व्यक्त। ऊसाची उत्पादकता वाढवण्यासाठी AI व तत्सम तंत्रज्ञान वापरण्याची नितांत आवश्यकता आहे। त्यासाठी लागणारी भांडवली गुंतवणूक यात वाढ होईल अशी अपेक्षा होती, मात्र ती फॉल ठरली। साखर उद्योगाचे अभ्यासक विजय अवताडे यांनी अर्थसंकल्पाविषयी व्यक्त केली नाराजी। भारत विस्तारमुळे शेतकऱ्यांना मिळणार अचूक माहिती। निर्मला सीताराम यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी एक महत्त्वाकांक्षी डिजिटल पाऊल उचलण्याची घोषणा केली। सरकारकडून भारत विस्तार नावाचा बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार असून याद्वारे शेतकऱ्यापर्यंत अचूक माहिती पोहोचण्यात येणार आहे। देवगड हापूसला हंगामाच्या सुरुवातीलाच मिळाले चांगले दर। प्रति डझनला 4,500 ते 5,000 रुपये दर मिळाल्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण। PM किसानचा हप्ता 6,000 रुपये कायम। यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणतीही वाढ नाही। PM किसान योजनेचा 22वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता। भूसंपादनाची माहिती आता ऑनलाईन मिळणार। शेतकऱ्यांची पायपीट थांबवण्यासाठी सरकारचा निर्णय। उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा। उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। धुळे, जळगाव, नाशिक या ठिकाणी येलो अलर्ट जारी करत नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, अहिल्यानगर या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तवलेले आहे। द्राक्ष बागायतदार शेतकरी आले अडचणीत। द्राक्षाचे दर दुप्पट पण उत्पादन मात्र निम्म्यावर। हवामानामुळे बागायतदार आले संकटात। 7-8 वर्षापासून आर्थिक फटका शेतकऱ्यांना कायमच। खर्चाचा ताळमेळ बसवणे शेतकऱ्यांसमोर ठरले मोठे आव्हान। पती मोबाईल घेऊन देत नाही म्हणून मुलाचा खून करून पत्नीने केली आत्महत्या। पतीच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा झाला दाखल। युनिक फार्मर आयडेंटिटी नंबरला 1 लाख शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। कसा मिळणार मग लाभ? जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहण्याची शक्यता। प्रशासनाकडून शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घेण्याचे करण्यात आले आवाहन। 61,000 बहिणींचे अंगणवाडी सेविका करणार व्हेरिफिकेशन। KYC मध्ये गोंधळ झाल्यामुळे शासनाने घेतला निर्णय। लाडक्या बहिणीच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका याची पडताळणी करणार आहे।
घरकुल योजनेतील शासनाची मोफत वाळू योजना कागदावरच, महसूल प्रशासनाचे होते दुर्लक्ष, अनेक घरकुलांचे कामे झाली ठप्प. शासनाची घोषणा ठरली केवळ नावापुरतीच. 7ही तालुक्यात राबविणार कुसुम मोहीम, शोधणार कुष्ठरोग रुग्ण, कुष्ठमुक्त सुरक्षित समाजासाठी उपेक्षित घटकावर भर देणार, अंधश्रद्धा दूर करण्याचा होणार प्रयत्न.